नमस्ते शेतकरी बंधूंनो, परत एकदा आपण चिकणी गावात आहोत. श्री दिलीप वरपे यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये. दिलीप सर, हे पंचगंगाचा अर्जुन जात आहे. तुम्ही वांग किती वर्षांपासून करता? मी आता 2 वर्षापासून नव्हतं करीत, आता या वर्षी केली. बर, पण त्याच्या अगोदर करायचे? बर बर बर. आता ह्या वांग्यातलं अंतर किती? या वांग्यातलं आता हे 6 फूट अंतर आहे. 6 आणि 2 रोपांमधलं 6 बाय 2.5. अतिशय छान. 6 बाय 2.5 चांगलं आहे, परंतु तरी सुद्धा जमिनीचा पोत पाहता किमान हे 8 बाय 3 वरती वांग असायला पाहिजे. कारण की आता हे वांग आज पहिल्यांदा आपल्याकडे किती दिवस झाले? 45 दिवस झाले. 45 दिवसाचं आहे आणि पहिलं शेड्यूल आता आपण करतोय. ते आणि त्यांचे चुलते दोघंही आज आपल्याकडे शेड्यूल सुरू करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचगंगाचं अर्जुन वाण आहे आणि 45 दिवसाच्या मानाने त्यांनी तसं वांग्याला व्यवस्थित जपलेलं आहे. पण तरी सुद्धा 45 दिवसाचं वांग किमान गुडघ्याच्या लेवलला पाहिजे. तर साधारणतः 1 वीत ते थोडंसं कमी आहे, परंतु वांग्याचा जो जोम आहे तो जोम आपण पुढे त्याला कंटिन्यू करून त्याला पळतं करणार आहोत किंवा त्याला गती देणार आहोत. मला सांगा, आता तुम्हाला शेंडाळी वगैरे असं काही दिसलंय कुठे? 1-2 ठिकाणी दिसली होती शेंडाळी, दिसली होती 1-2 ठिकाणी. बर. पांढरी माशी तर आहे, भरपूर आहे. शेतकरी बंधूंनो, पांढऱ्या माशीविषयी मी आज खास करून बोलणार आहे. पांढरी माशी ही पानाच्या खालच्या बाजूला असते. दुसरी गोष्ट, पांढऱ्या माशीला पान जरी हल्लं किंवा वाऱ्याचा जर मोठी झुळूक आली तरी ती उडते आणि तिला औषधाचा वास आला तरी ती उडून निघून जाते. आणि कितीही भारी औषध मारलं तरी शेतकऱ्यांना असं वाटतं की पांढरी माशी गेली नाही. पांढऱ्या माशीसाठी सगळ्यात पहिला मुद्दा, फवारणी ही अंधारात घेतली गेली पाहिजे. किमान दिवस मावळल्याच्या नंतर, गडद अंधार पडल्यानंतरच पांढऱ्या माशीची फवारणी घेतली पाहिजे. फवारणी घेताना मोबाईलचा टॉर्च सुद्धा लावायचा नाही. दुसरी गोष्ट, पांढऱ्या माशीच्या कंट्रोलसाठी स्टिकरचं किंवा पेनिट्रेटर, जे आपलं VAT पेनिट्रेटर आहे, हे डबल वापरलं पाहिजे. कारण की पांढरी माशी पानाच्या खालच्या बाजूला असते. औषध पानामध्ये व्यवस्थित जिरणं गरजेचं आहे. आपलं जे कर्दने 1000 आहे ते पांढरी माशीच्या अंगावर पडलं तरी सुद्धा ती मरते आणि तिच्या खाण्यात आलं तरी पण मरते. रात्रीच्या अंधारात पांढऱ्या माशीला उडता येत नाही, त्यामुळं फवारा अचूक परिणाम साधतो आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होतं. पांढऱ्या माशीसाठी दिवसा फवारणी करायची नाही, रात्री अंधारात करायची. टॉर्च सुद्धा कसलाही लावायचा नाही, लाईट लावायचा नाही आणि शक्यतो वारं नसताना शांत वातावरणामध्ये पांढऱ्या माशीची फवारणी घ्यायची. अजून एक सांगा मला, सध्या वांग्याचं तुमचं हे क्षेत्र किती आहे? 27 गुंठे. 27 गुंठे आहे, म्हणजे जवळपास पाऊण एकर आहे. आणि पाऊण एकरामध्ये तुमची अपेक्षा काय आहे? वांग्याने तुम्हाला किती किलो माल द्यावा एका तोड्याला? किलोचं म्हणजे तरी 30 जाळ्या तरी निघायला पाहिजे. 450 किलो. 30 जाळ्या 450 किलो. बर. मागच्या वर्षी आपले शेतकरी म्हणजे जे नगर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, 37 गुंठे किंवा 40 गुंठ्यांमध्ये 1.5 टन, 1.25 टन पर्यंत माल काढलेले शेतकरी आहेत. त्यांना आता सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल किंवा भरोसा बसणार नाही, परंतु ह्याच प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपण त्या लेवलपर्यंत त्यांचा प्लॉट नेऊ त्यावेळेस निश्चितच ते पण, तुम्हाला वाटतो, भरोसा वाटतो का 1.5 टनापर्यंत माल निघतो एका एकरातून 40 गुंठ्यामध्ये? भरोसा वाटतोय का? वाटतोय? सांगते म्हणले, मी सांगतोय म्हणल्यानंतर वाटतंय. बरं, ठीक आहे, हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं, मी कधी खोटं बोलत नाही, इतर कंपन्यांसारख्या फेका मारत नाही. आम्ही तिथे बसलेलो होतो ना, त्याच वेळेस आमचा विषय पाहिलं, मग त्यांनी मला विचारलं, पट्टी दाखवली. खोटं कशाला बोलायचं? जे आहे ते पट्ट्यात टाकलं ना आपण त्याच्यात. आपले यशवंत म्हसे जे आहेत, 55 गुंठ्यामधून 2800 किलोचा तोडा केला त्यांनी, बरोबर. आणि त्या लेवलला त्यांचं वांग आपण नेलेलं आहे. 90 दिवसाचा प्लॉट आहे, आता माझ्या कानाला लागतो, बरोबर. तर त्या पद्धतीने आपणही ह्या वांग्याचं नियोजन करू. तंतोतंत शेड्यूल करा. आपला वांग्याचा उत्पादन खर्च इतर शेड्यूलच्या मानाने खूप कमी आहे आणि उत्पन्न चांगलं आहे. तर तुम्ही दोघंही
वर्षभर आपल्याला वांग चालवायचंय, हा. तंतोतंत शेड्यूल कराल ना? हो चला हरकत नाही. ह्या प्लॉटचं पण निरीक्षण परत एकदा 20 दिवसांनी नोंदवूया. तोपर्यंत धन्यवाद.